जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एका स्टॉकचं या ठिकाणी ॲनालिसिस करणार. आता ॲनालिसिस करायचं म्हटल्यावरती असं नाही की कोणी स्टॉकला बाय करून टाकायचं. व्हिडिओ बघितला म्हणजे स्टॉकला बाय करायचं असं करायचं नाही आहे. मी अगोदर तुम्हाला डिस्क्लेमर पण देत असतो व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर किंवा स्टॉकचं जेव्हा ॲनालिसिस करत असतो त्या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला नक्की सांगतो की ॲनालिसिस करतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्टॉकला बाय करून टाकायचं ताबडतोब. कारण की मी ॲडवाईस तुम्हाला करू शकत नाही, सेबीच्या रूलमध्ये पण बसत नाही आणि मी पण माझे स्वतःचे काही नियम तयार केलेले. मला पण आवडत नाही त्या गोष्टी करण्यासाठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगायचं तू हा स्टॉक बाय कर, या स्टॉकला सेल कर, इथे अशा अशा गोष्टी कर, हे मला पण आवडत नाही. मी माझे स्वतःचे पण नियम तयार केलेले. त्यामुळे कोणी असं समजायचं नाही की स्टॉकचं ॲनालिसिस करतोय म्हणजे तुम्ही स्टॉकला ताबडतोब बाय करायचं. तर मी एज्युकेशनसाठी हा व्हिडिओ तयार करत असतो. एज्युकेशन म्हणजे कसं, तुम्हाला पण तशा पद्धतीने स्टॉकचं ॲनालिसिस करता यावं, तुम्ही पण त्या गोष्टी शिकल्या पाहिजे, हा माझा उद्देश. असं नाही की प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यांवरती डिपेंड राहायचं. तुम्ही पण शिका, तुम्ही पण मार्केटमध्ये जाऊ शकतात पुढं. कोण म्हणतं की मी स्टॉक मार्केटमध्ये काम करू शकत नाही? प्रत्येकजण काम करू शकतो. बहुतेक व्यक्तींचं ऑब्झर्वेशन मी करत असतो की तुम्ही त्यावरती कामच करत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही चुकताय. तुम्ही त्यावरती काम करून बघा, स्वतः प्रयत्न करा स्टॉकला ॲनालिसिस करण्याचं. स्टॉकची निवड तुम्ही करायची, करा स्विंग ट्रेडिंग, त्याच्यामध्ये यश तुम्हाला नक्की मिळणार, पण तुम्ही प्रयत्न करत नसतात. त्यामुळे अगोदर सांगतोय, जे ॲनालिसिस करतोय ना ते आपलं एज्युकेशनसाठी असणार आहे. ठीक आहे, तिथं बाय सेलचा कोणताही सल्ला नाही. आणि आपल्या यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ पण आहेत, मी बनवलेले आहेत टेक्निकलचे, तुम्ही जाऊन बघत चला. डेली कोणता ना कोणता व्हिडिओ असा असतो की त्यातून शिकायला मिळतंच. आपलं इंडेक्स आहे निफ्टी 50, त्याचा पण मी ॲनालिसिस करतो. आता ते ॲनालिसिस पण आपलं एज्युकेशनसाठीच असतं. बहुतेक जण ते व्हिडिओ बघून शिकले. एखादा स्टॉक असा निवडायचा, आपण कोणत्या ठिकाणी बाय करायचं त्याला, या सर्व गोष्टी ते व्हिडिओ बघून शिकलेत. तर टेक्निकलवरती भर द्यायचा आहे प्रत्येकाने. कारण की तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असेल ना, ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट हे दोन शब्द वेगवेगळे असतात. ट्रेडिंग करायचे असेल तर तुमचं टेक्निकल पक्कच असलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, चार्ट ड्रॉ करावे लागतात. कोणत्या ठिकाणी काय होतंय, बायर काय करतोय, सेलर काय करतोय, कॅन्डलस्टिक असतात, त्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. ज्या व्यक्तीची जास्त प्रॅक्टिस ती त्या ठिकाणी सक्सेस होणार. मग समजलं का? आणि इथे प्लेलिस्ट पण आहे बघा, तुम्हाला दिसतात ऑप्शन, इथे प्लेलिस्टचे ऑप्शन असतात. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती गेले आपल्या दीपटेकवरती की तुम्हाला असे वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतील बघा. इथं जसं तुम्हाला दिसतंय ना, मी NSEची एक प्लेलिस्ट बनवली, त्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीची, ठीक आहे. त्यानंतर खाली दिसेल बघा तुम्हाला ETF चे, त्यानंतर तुम्हाला ETF चे पण या ठिकाणी प्लेलिस्ट दिसणार. त्यानंतर म्युच्युअल फंड, त्यानंतर ट्रेडिंग व्यू कसं हँडल करायचं असतं त्याची पण प्लेलिस्ट दिसेल. कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, हे सर्व काही चार्ट पॅटर्न असतात, हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही जाऊन बघायचं आहे फक्त. ते व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, तेव्हा तुम्हाला चांगलं नॉलेज त्यातून मिळू शकतं. आणि जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर त्यांनी आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि बेल आयकॉन जे असतं ना त्यावरती हिट करायचं आहे, जेणेकरून जो पण व्हिडिओ माझा अपलोड होत असताना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सहजरित्या मिळत जाणार. ताबडतोब नोटिफिकेशन येत असतं. नाहीतर काहींना वाटतं की यांचं लाईव्ह चालू झालेलं आहे किंवा एखादा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आला आहे की नाही तुम्हाला कसं समजणार? प्रत्येक वेळेला तर तुम्ही आपल्या चॅनलला ओपन करून बघू शकत नाही. त्यासाठी आपला जो चॅनल आहे दीपटेक नावाचा, त्याला तुम्ही सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला हिट करायचं आहे. समजलं का? चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज आपण टेक्निकल ॲनालिसिससाठी जो स्टॉक निवडलेला आहे त्याचं नाव म्हणजे बजाज फायनान्स. आता बजाज फायनान्स ह्या कंपनीचं नाव सर्वांनी ऐकलेलं असेल बघा. अशी एकही व्यक्ती नसणार की तिने या कंपनीचं नाव ऐकलेलं नसेल. अजून एक दुसरा स्टॉक आहे बघा, बजाज फायनान्स सर्व्हिसेस. हे दोन स्टॉक आहे फायनान्समधले. तर कंपनीचे फंडामेंटल पण तसे चांगलेच आहे. कारण की आपण जो स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी निवडत असतो किंवा तुम्हाला जर एखाद्या स्टॉकमध्ये जर गुंतवणूक करायची असेल ना, तर तुम्ही त्याचे फंडामेंटल पण बघत असतात. डायरेक्टली कोणत्याही कंपनीमध्ये जात नाही तुम्ही, त्या कंपनीचा बिझनेस बघत असतात. बिझनेस बघणं म्हणजे काय, ती कंपनी नेमकं काय करते, तिचं अर्निंग होतं आहे का, कंपनीला प्रॉफिट होतं आहे का, कंपनी लॉस मेकिंग तर नाही. म्हणजे कंटिन्युअसली आपण क्वार्टरली रिझल्ट येत असतात बघा कंपन्यांचे, ते बघत असतो. त्यामध्ये ती कंपनी लॉस तर करत नाही आहे. किंवा आपले प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असतात ॲन्युअल, त्याच्यामध्ये जाऊन बघितलं की असं तर नाही ना की मागच्या वर्षी कंपनीने लॉस केला होता, यावर्षी पण कंपनीने लॉस केलेला आहे, प्रॉफिट होतच नाही कंपनीला. कंपनीला जर प्रॉफिट होत नसेल तर लोकांचा इंटरेस्ट पण नसणार मग त्या कंपनीमध्ये. ठीक आहे, तिथे जात पण नाही कोणी, मग त्या स्टॉकला बाय पण करत नसतं. त्या सर्व गोष्टी रिफ्लेक्ट होत असतात स्टॉक प्राईजमध्ये. त्यावरती डिपेंड असतं की स्टॉकची प्राईज वरती जाणार की खाली जाणार. कंपनी चांगली असेल तर गुंतवणूकदार पण जास्त असतात त्या कंपनीमध्ये.
त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की थोडक्यात फंडामेंटल असतात काही. आता फंडामेंटलचा खूप मोठा अभ्यास असतो, काय थोडक्यात नाही आहे, पण काही महत्त्वाच्या गोष्टी असतात फंडामेंटलच्या, त्या बघत चालायच्या. त्यानंतरच तुम्ही स्टॉक बाय केला पाहिजे, हे पण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या बजाज फायनान्सचं मग आपण आजच्या दिवशी या ठिकाणी टेक्निकल ॲनालिसिस करणार. तर आपण इथे जे ॲनालिसिस करतोय ना, हे डेली टाईम फ्रेमवरती, म्हणजे इथे बनणारी प्रत्येक कॅन्डल आहे ती एका दिवसाची असणार, वन डेमध्ये. आता काही जण म्हणतात वन डेमध्ये मला समजत नाही, मला वीकलीमध्ये समजतं. काही जण म्हणतात मला वीकलीमध्ये समजत नाही, वन डेमध्ये पण समजत नाही, मला 4 तासांच्या कॅन्डलमध्ये समजतं. हे बघा, प्रत्येकाचा टाईम फ्रेम असतो बघण्याचा, त्याच्यावरती त्याने अभ्यास केलेला असतो, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्या गोष्टीवरती त्या व्यक्तीने मास्टरी केलेली आहे. मग त्याच्याप्रमाणे तुम्ही जायचं असतं, समजलं का? मी असं म्हणणार नाही कोणाला की वीकलीमध्ये तुम्ही चार्ट बघत जाऊ नका, बघू शकता तुम्ही. कोणी म्हणेल की मला 4 तासांचा टाईम फ्रेम आहे, त्यावरती चांगलं समजतं, तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. पण शक्यतो जेव्हा तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉकची निवड करत असतात, किंवा जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल ना, तर जास्तीत जास्त जो मोठा टाईम फ्रेम असतो ना, म्हणजे डेली, वीकली, अशा टाईम फ्रेममध्ये तुम्ही स्टॉकला बघण्याचा प्रयत्न करायचा. असं नाही की स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडला आणि टाईम फ्रेम निवडला 15 मिनिटांचा किंवा 5 मिनिटांचा, नाही, ते चुकीचं आहे. कारण की तुम्हाला डेलीमध्ये स्टॉक वरती जाताना दिसणार, 5-10 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही गेले ना, स्टॉक तुम्हाला खाली येताना दिसणार. म्हणजे एखाद्या दिवशी स्टॉक खाली पण येत असतो, होत असतं ना तसं. त्यामुळे मोठ्या टाईम फ्रेममध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा, चित्र स्पष्ट दिसतं आपल्याला. जसं हा स्टॉक आहे बघा, तुम्हाला काय दिसतंय, बजाज फायनान्स सर्व्हिसेस, हा स्टॉक मी इथे वन डेमध्ये लावलेला आहे. मोठं चित्र जर मी या ठिकाणी बघितलं सुरुवातीपासून, तुम्हाला काय दिसतंय, या ठिकाणी अशा पद्धतीने स्टॉक खाली येतोय. पहिला वरती जायचा स्टॉक, पहिला वरती जात होता इथून, त्यानंतर बघा तुम्हाला स्टॉक इथे खाली येताना दिसतोय, बाउन्स घेतोय स्टॉक, पण आपले प्रिव्हियस हाय ब्रेक करत नाही. पुन्हा इथे स्टॉकमध्ये सेलिंग येते आणि एका लेवलला आल्यानंतर हा झोन बघा, आता याचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. जेव्हा इथून स्टॉकने बाउन्स घेतला, वरती गेला, तो पुन्हा खाली आलेला आहे, आपला प्रिव्हियस लो ब्रेक केला नाही, पुन्हा त्याच लेवलच्या आसपास पुन्हा स्टॉकच्या प्राईजने बाउन्स घेतला होता, पुन्हा इथे हीच लेवल लक्षात ठेवा तुम्ही. इथे पण बघा स्टॉकमध्ये रिजेक्शन आलेलं होतं, आणि आत्ताच्या वेळेला पण स्टॉक आपल्याला इथूनच बाउन्स घेताना दिसतोय. म्हणजे काय, अजून पण स्टॉक आपल्याला त्याच रेंजमध्ये दिसतोय, तो आपल्या प्रिव्हियस हाय ब्रेकच करत नाही आहे. हे दिसतंय तुम्हाला, हे प्रिव्हियस आहे, इथे बनणारे प्रिव्हियस आहे. जर आपण इथे मग एक ट्रेंड लाईन टाकली तर तुम्हाला समजेल की हा स्टॉक एका ट्रेंड लाईनला फॉलो करतोय. प्रत्येक वेळेला इथेच रिजेक्शन येताना दिसते आपल्याला. जेव्हा पण स्टॉकची प्राईस जाते वरती, रिजेक्शन येतं, स्टॉकची प्राईस जाते वरती, रिजेक्शन येतं. इथे पण बघा स्टॉकची प्राईस वरती गेली, इथूनच रिजेक्शन आलं. इथे पण स्टॉकची किंमत वरती गेली, इथून पण रिजेक्शन आलं. आणि आत्ताच्या वेळेला आता या स्टॉकने काय केलेलं आहे, मल्टिपल टाईम या ट्रेंड लाईनचा इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे बघा. या ठिकाणी 4 वेळेला आपल्याला दिसतं आहे की स्टॉकने इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे. मग या ठिकाणी काय पॉसिबिलिटी बनू शकते, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळू शकतो का? ब्रेकआउट तर आपल्याला आजच्या दिवशी दिसतोच इथे. आता चार्टला जर मी मोठं केलं ना, वेगळं चित्र तुम्हाला दिसणार इथे. आपल्याला एंट्री कोणत्या ठिकाणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला तिथे लवकर प्रॉफिट मिळू शकतं, अशा जागेवरती आपण एंट्री घेतली पाहिजे. म्हणजे पॉसिबिलिटी प्रॉफिटची ज्या ठिकाणी जास्त, त्याच ठिकाणी तुमची स्टॉकमध्ये एंट्री झाली पाहिजे, तुमची एंट्री झाली पाहिजे. नाहीतर बहुतेक व्यक्ती काय करतात ना, की स्टॉकने एकदम मोठी रॅली दिलेली असते बघा, तो चाललेला असतो 15, 20, 25%. मग ते काय म्हणतात की हा स्टॉक चाललेला आहे डेलीवरती बरं का, काल पण 5% वरती, आज पण 3% वरती, उद्या पण 8% वरती गेलेला आहे. मग ते काय म्हणतात 3 दिवसांपासून स्टॉक चालतोय, कारण की त्यांचं टेक्निकल पक्कं नसतं. मग ते काय करतात, तिथे एंट्री घेऊन टाकतात. एंट्री घेतली की त्या स्टॉकमध्ये ना प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात होते. अगोदर ज्याने बॉटमला बाय गेलेला असतो तो प्रॉफिट बुक करत असतो, आणि त्या ठिकाणी मग ते एंट्री घेणार आणि ते ट्रॅप होणार, मग तिथे त्यांचा लॉस होत असतो तिथे. मग त्याच गोष्टी आपल्याला चार्टवरती बघायच्या असतात की माझी कोणत्या ठिकाणी एंट्री झाली पाहिजे, जेणेकरून मला प्रॉफिट लवकरात लवकर मिळेल. मग अशा जागेवरती जर तुम्ही एंट्री घेतली तर प्रॉफिट पण तुमचं बनतंच. बहुतेक जण कोणत्या ठिकाणी चुकतात, एंट्री चुकीची, माहीतच नसतं कोणत्या जागेवरती जायचं. मला ज्यांना नॉलेज नसतं ना, ते काय म्हणतात की मी जेव्हा पण एंटर होत असतो स्टॉकमध्ये, स्टॉक खाली येऊन जातो. स्टॉक खाली येऊन जातो म्हणजे येणारच, स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग होणारच. असं नाही की तुम्ही स्टॉकला बाय करताय म्हणजे तुम्हाला कोणीतरी बघताय का, असं काही नसतं. आपली एंट्री चुकते, आपली एंट्री योग्य वेळेवरती झाली पाहिजे, समजलं का? मग आता हे स्ट्रक्चर आहे, तुम्हाला काय समजतं आहे की प्रत्येक वेळेला स्टॉक जातो,
या ट्रेंड लाईनचं इथे रेजिस्टन्स घेतोय बघा, इथूनच हा झोन बघा तुम्ही इथे, आणि तिथून खाली येतोय. आता हे मल्टिपल टाईम इथे रेजिस्टन्स घेतलेलं आहे स्टॉकने. आता इथे स्ट्रक्चर मला कसं दिसतंय मी त्याला बघण्याचा इथे नक्की प्रयत्न करणार. जसं आता इथे बघायला जर तुम्ही समजेल तुम्हाला, इथे जेव्हा हा स्टॉक इथूनच या झोनमधूनच खाली आलेला होता. आता मी हे तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय. समोर जेव्हा चार्ट ठेवतात ना, तुमचा चार्ट पण सेट असला पाहिजे. चार्टची सेटिंग महत्त्वाची असते. बहुतेक जणांना चार्ट सेट करणंच जमत नाही, ते चुकतात तिथे, समजलं का. चार्ट सेट नसल्यामुळे एंट्रीज त्यांची चुकून जाते, त्यांना लेवल समजत नाही आणि मग कुठे इथे बाय करून टाकतात. त्यासाठी चार्ट तुमचा सेट असला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या ठिकाणी प्राईसची ॲक्टिव्हिटी काय होते. मला इथे आता परफेक्ट समजते बघा की स्टॉक ह्या लेवलला गेल्यानंतर याच्यामध्ये रिजेक्शन येत असतं. म्हणजे ही लेवल आता ह्या स्टॉकमध्ये काय रेजिस्टन्स बनलेली आहे. 7388 हा एक रेजिस्टन्स, हा एक इथे रेजिस्टन्स बनलेला आहे. म्हणजे याच्यावरती स्टॉकची प्राईस जातच नाही आहे. पण जेव्हा पण हा रेजिस्टन्स ब्रेक होणार, तो स्टॉक तिथून वरती जाणार. मग वरती गेला तर कोणता हर्डल येणार आहे स्टॉकसाठी, तर ही एक लेवल दिसते बघा 7799. मी राऊंड फिगरमध्ये पकडतो 7800 ही लेवल, म्हणजे हा या स्टॉकसाठी असणारे एक रेजिस्टन्स. इथपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर खाली एक लेवल बघा, इथूनच स्टॉक बघा एक डबल बॉटम फॉर्मेशन, एक रिव्हर्सल इथूनच स्टॉकने दिलेला होता. त्यानंतर इथे पण बघा ह्या लेवलला आल्यानंतर स्टॉक इथूनच फिरलेला होता. एक सेलिंग झाली, इथे बाउन्स घेतला, पुन्हा खाली आला, इथूनच बाउन्स घेतला. त्यानंतर ही एक लेवल आहे, इथेच आपल्याला स्टॉकमध्ये रिव्हर्सल येताना दिसतो. इथूनच स्टॉक वरती गेलेला होता बघा. मग आता ज्याला बाय करायचा असतो तो काही लेवल बघणार, आपला रिस्क रिवॉर्ड बघणार आणि त्यानंतर तो एंट्री घेणार तिथे. कारण की जेव्हा पण तुम्ही स्टॉकमध्ये जात असतात, तुमची रिस्क पण तुम्हाला माहीतच असली पाहिजे की माझी किती रिस्क आहे. जर मी चुकलो, मी म्हटलो की मी अशा जागेवरती स्टॉकमध्ये एंट्री घेतलेली, मग तुमचा स्टॉपलॉसचा एरिया कोणता आहे तो पण तुम्हाला माहीत पाहिजे. कुठे मला बाहेर पडायचं आहे ते माहीत पाहिजे. असं नाही की स्टॉक बाय केला म्हणजे तो वरतीच जाणार, असं असतं का? नसतं कधी तसं. आपण चुकू शकतो ॲनालिसिस करताना. आपला व्ह्यू, जसं मला वाटतं ना की बजाज फायनान्स आता इथून वरती जाणार आहे, मी चुकू शकतो. तो खाली पण येऊ शकतो. मग खाली जर आला तर मला कुठून बाहेर पडायचं आहे, कोणत्या ठिकाणी मला बाहेर पडायचं, हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. त्यानंतर इथून मग बघा हा स्टॉक वरती जाताना दिसतोय आपल्याला. म्हणजे काय, इथून पण रिव्हर्सल. म्हणजे प्रत्येक वेळेला ह्या झोनमध्ये आल्यानंतर हा जो झोन दिसतोय तुम्हाला, मी आता इथे हा एक झोन पकडणार, हा झोन आहे. या झोनमध्ये आल्यानंतर स्टॉकमध्ये आपल्याला रिव्हर्सल येताना दिसतो. म्हणजे काय, एक डिमांड ह्या ठिकाणी क्रिएट होतं स्टॉकमध्ये. आणि स्टॉक जेव्हा ह्या लेवलला जातो, म्हणजे इथे पण मी एक झोन टाकतो एक प्रकारे. पेननेच तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा एक झोन, हा एक झोन. ह्या झोनमध्ये आल्यानंतर स्टॉकमध्ये सप्लाय येतो. म्हणजे काय, सेलिंग येत असते. एक रेंज झाली की नाही. आता पहिलं स्ट्रक्चर कसं होतं, पहिला चार्ट मी कसा सेट केला होता आणि आत्ता कसं बघतोय चार्टला, दोघांमधला डिफरन्स बघा. आता मी ह्या झोनमध्ये चार्टला बघतोय. जर एखाद्याला एंट्री घ्यायची तर तो कोणत्या ठिकाणी घेणार, बॉटमला घेणार आणि त्या रेंजला चेस करणार. समजलं ना. म्हणजे बॉटमला बाय करून सफिशियंट प्रॉफिट जर त्याला येत असेल त्याच्या रिस्क रिवॉर्डनुसार, किंवा त्याचं मन भरलं आहे, काहींचं मन भरत नाही ना की मला 7-8% 10% प्रॉफिट होतं आहे, नाही मला 40% घ्यायचं प्रॉफिट ठरवलंच मी. मग काही वेळेला ते 10-15% आलेलं प्रॉफिट असतं ना, ते पण निघून जात असतं. पण आपण एक ट्रेडर आहे, आपलं काम काय बनतं की आपण त्या स्टॉकच्या बाहेर निघून जाणं. सफिशियंट प्रॉफिट झाल्यानंतर स्टॉक खूप सारे शोधायचे असतात, लेवल शोधायचे असतात आणि त्यावरती तुम्ही काम करायचं असतं. पण अशा काही व्यक्ती असतात की नाही मला जास्तच प्रॉफिट घ्यायचं, मग लेवल बघायच्या, लेवलला फॉलो करत चालायचं की कोणत्या ठिकाणी त्या स्टॉकमध्ये सेलिंग येऊ शकते, त्या लेवलपर्यंत प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करायचा, एक्झिट करून टाकायचं. कारण की स्टॉक मार्केटमध्ये ना हा सुप्रीम शब्द नेहमी लक्षात ठेवा सर्वांनी, सुप्रीम. की स्टॉक मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं केव्हा. मी म्हणतोय ना स्टॉकवरती जातोय, उद्या एकदम मोठी कॅन्डल पण इथे बनू शकते रेड कलरची अशी, आणि हा स्टॉक तुम्हाला असा खाली पण येताना दिसू शकतो. असा काही पण होत असतं मार्केटमध्ये. 100% गॅरंटी नसते कशाचीच. बहुतेक जण देत असतात मार्केटमध्ये 100% गॅरंटी, पण मी म्हणत असतो की 100% काहीच नसतं मार्केटमध्ये. समजलं का. या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहे. मग आता इथे बनतं आहे स्ट्रक्चर तसंच की इथून हा स्टॉक वरती चाललेला आहे, याच्यामध्ये आता कंटिन्युअसली आपल्याला बाईंग होताना दिसते. हे समजलं असेल माझ्या मते, ही रेंज सर्वांना समजलेली असेल. स्टॉक गेलेला आहे आणि बरोबर आता तो
एका झोनपर्यंत पोहोचतोय, म्हणजे जवळजवळ 7,400च्या आसपास स्टॉक जातोच. आता आजची क्लोजिंग आलेली स्टॉकची 7,200वरती. 200 रुपयांनी स्टॉक खाली अजून तो जाऊ पण शकतो. म्हणजे पुढचे 1-2 सेशन असे असू शकतात की ते स्टॉकची प्राईज आहे 7,400पर्यंत हिट करू पण शकते. मोमेंटम कंटिन्यू स्टॉकमध्ये वरतीच जाताना दिसतोय आपल्याला. मग आता ह्या वेळेला त्या रेंजच्या बाहेर जातोय का स्टॉक, जात असेल तर काय होऊ शकतो, मोमेंटम बनू शकतो चांगला पुन्हा स्टॉकमध्ये. पण तो कंटिन्युअसली जाणार नाही, थांबत थांबत. काहींना वाटतं की इथं सांगितलं नाही यांनी की हा स्टॉक इथून वरती जाणार म्हणजे तो कंटिन्युअसली जाणार नाही. अहो प्राईसचं स्ट्रक्चर तसं नसतं. काही वेळेला स्टॉक 5-6 दिवस एका रेंजमध्ये थांबू शकतो किंवा त्याच्यामध्ये हलकंसं एक रिट्रेसमेंट येऊ शकतं छोटंसं, मग तो स्टॉक वरती जाणार, रेंज बाउंड होऊ शकतो, वरती जाऊ शकतो. असं नाही की 7,800 म्हणजे ताबडतोब ते 3-4 दिवसांमध्ये मोठमोठे कॅन्डल बनवून निघून जाणार, तसं असतं का, नाही. स्टॉकची प्राईस थांबत जाणार किंवा त्याच्यामध्ये एक छोटंसं रिट्रेसमेंट पण येत जाणार आणि नंतर स्टॉक वरती जात असतो. मग तशाच पद्धतीचं स्ट्रक्चर इथे पण बनू शकतं. ही जी बाईंग आली होती मागच्या काही दिवसांपासून तुम्ही बघताय या ठिकाणी, जेव्हा स्टॉकने इथे एक बॉटम बनवला होता बघा, ठीक आहे, बॉटम आउट इथे हे दिसतंय तुम्हाला. इथूनच स्टॉक वरती गेलेला होता रिटेस्ट करून. हे असं स्ट्रक्चर इथे बनलेलं होतं. कोणाला जर स्विंग ट्रेडिंग करायची असती तर त्यांनी बरोबर हे जे स्ट्रक्चर इथे बनलेलं असतं प्राईसचं त्याला इथे कॅच केलेलं असेल. आणि कमी दिवसांमध्ये तुम्ही बघा हे जे दिसतंय ना, 1, 2, 3, 4 दिवसांमध्ये स्टॉकने खूप चांगला मोमेंटम इथे दिलेला होता. मोमेंटम आहे स्टॉक. मोमेंटमवाले काही जण म्हणतात ना की कसे पकडायचे असतात, त्याचं काही स्कॅनर वगैरे काही नसतं. हे अशा पद्धतीने पकडायचे असतात ते. अगोदर जर आपल्याला माहीत असतं ना की याच्यामध्ये मोमेंटम बनणारच आहे, जसं एंजल वनमध्ये किंवा टाटा एलेक्सीमध्ये 2-3 कॅन्डल बनले होते बघा अगोदरच, तसं जर आपल्याला माहीत असतं ना मग प्रत्येकाने पैसा बनवला असता की तशा मोठ्या कॅन्डल उद्या बनणार आहे, 10-10, 15-15, 20-20 टक्क्यांची कॅन्डल बनणार आहे, प्रत्येकाने पैसा बनवला असता. नाही, काही स्ट्रक्चर असतात, काही प्राईस फॉर्मेशन असतं चार्टवरती, ते बघून आपल्याला ओळखायचं असतं. ठीक आहे, मग मला हा स्टॉक मोमेंटममध्ये दिसतोय आता, त्यामुळे मी ती प्रोबॅबिलिटी काय लावतोय की हा स्टॉक इथून वरती जाऊ शकतो. प्रत्येक वेळेला ह्या ट्रेंड लाईनचा तो रेजिस्टन्स घेतोय. आता ह्या वेळेला बघा इथे आज ब्रेकआउट आहे, होऊ शकतं की उद्या पण इथे कंटिन्युएशन त्याचं होणार आणि मग येणारा रेजिस्टन्स जो असेल ह्या ठिकाणी हा 7,388, म्हणजे एक राऊंड फिगर लेवल आपण पकडूया की 7,400च्या आसपास हा रेजिस्टन्स असेल याच्यात. मग आता असं पण होऊ शकतं की येणारं सेशन जे असेल त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं स्टॉकमध्ये, म्हणजे थोडंसं रिट्रेसमेंट. मी तुम्हाला म्हणतो ना की शार्प तर अशी प्राईज वरती जाणार नाही, असा स्टॉक वरती जाऊ शकत नाही, तो रेंज बाउंड होऊ शकतो. त्याच्यामध्ये थोडंसं रिट्रेसमेंट पण येऊ शकतं, जसं ह्या पद्धतीने. जसं हा स्टॉक गेला वरती, एक छोटासा पुलबॅक, एक कंटिन्युएशन, मग इथे पण थोडंसं असं छोटंसं रिट्रेसमेंट येऊ शकतं, मग पुन्हा तो स्टॉक वरती जाण्यासाठी तयार होऊ शकतो अशा पद्धतीने. किंवा इथेच तुम्हाला तो रेंज बाउंड होताना पण दिसेल, म्हणजे इथेच 1-2-4 दिवस पण घालू शकतो, पुन्हा आपल्या मोमेंटमला तो कंटिन्यू करेल, मग ह्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत जाऊन पोहोचणार, असं पण होऊ शकतं. किंवा मोमेंटमवाला स्टॉक आहे तर तो पुढच्या सेशनमध्ये पण 100-200 रुपयांची रॅली देऊन टाकेल आणि या रेजिस्टन्स लेवलला हिट करेल. मग आता बहुतेक जण काय करतील, जसे एखादी व्यक्ती म्हटली ना की आता स्टॉक तर वरती जातोय, हा डेली वरती जातोय, मी याला बाय करून टाकतो, मग ते इथे ट्रॅप होऊ शकतात. ज्या व्यक्तीने ते बाय केलेलं असतं ना ती प्रॉफिटमध्ये असते, पण जी व्यक्ती टॉपला बाय करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे पुन्हा ती व्यक्ती काय करणार, या रेजिस्टन्स लेवलपर्यंत एक मोठी कॅन्डल बनताना दिसणार, इथे स्टॉकला बाय करून टाकेल ती व्यक्ती. बाय केलं की मग इथे रिट्रेसमेंट येऊन जातं. मग ती व्यक्ती म्हणते की मी जेव्हा पण स्टॉकला बाय करतो ना स्टॉक खालीच येऊन जातो. चुकीच्या जागेवर तर तुम्ही एंटर होताय. जिथे स्टॉकने ही रेंज बघा, जसं इथून स्टॉक वरती गेलेला आहे इथे रिजेक्शन येतं त्याच्यामध्ये, तसंच हा स्टॉक खालून वरती जातो, एवढी मोठी रॅली देतोय, तर याच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग जर आलं तर तुम्ही मग त्याच्यामध्ये ट्रॅपच होतात, लॉस दिसणार साहजिकच आहे. मग इथे फसायचं नसतं, ज्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी जास्त, जसं ज्या व्यक्तीने इथे एंट्री घेतली त्याचं प्रॉफिट बनलेलं आहे इथे, पण जी व्यक्ती इथे टॉपला फसते तिला लॉस होतोय. जसं आता बहुतेक जण रेल्वे कंपन्यांमध्ये, रेल्वेचे जेवढे पण स्टॉक आहेत ना, काही रेल्वेचे स्टॉक, त्यानंतर डिफेन्सचे स्टॉक, त्या सर्वांमध्ये बहुतेक जणांचं काय झालेलं आहे, ते टॉपला फसलेले. त्यांना माहिती आहे की 4-5 दिवस झाले स्टॉक वरतीच जातोय, तो थांबतच नाही आहे. मग त्यांनी अशा टॉपला एंट्री घेऊन टाकल्या डिफेन्समध्ये
आणि रेल्वेमध्ये पण तसंच झालेलं आहे. त्यामुळे ते लोक ट्रॅप आहे तिथे, म्हणजे फसले. स्टॉक आता किती दिवस होल्ड राहील, त्यांच्यामध्ये केव्हा रिव्हर्सल येईल ते सांगता येत नाही. रिव्हर्सल आला तर मग आपण म्हणणार की स्टॉकवरती जात आहे आता, नाहीतर त्यांच्यामध्ये ट्रेंड परफेक्ट आपल्याला निगेटिव्ह दिसतोय. मग त्यामुळे ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्ही चार्टवरती करायचं असतं. हा असतो प्रॉपर अभ्यास, की ते मी काय ओळखतोय, कोणकोणत्या गोष्टींचं मी ऑब्झर्वेशन करतोय, चार्टवरती काय गोष्टी मी बघतोय, जेणेकरून मला त्या जागेवरती एंट्री घ्यायची. असं नाही की अंदाजे कोणत्याही जागेवरती एंटर व्हायचं आणि मोठे लॉसेस मार्केटमध्ये करून घ्यायचे. हाच अभ्यास असतो. मग काही जण म्हणणार तुम्ही सांगत चला आम्हाला स्टॉक. नाही, मी सांगणारच नाही तुम्हाला स्टॉक. हे फक्त अभ्यासासाठी आपल्या. स्टॉक तुम्ही शोधायचे असतात. खूप साऱ्या चांगल्या चांगल्या कंपन्या असतात, त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस करत चला. स्टॉक चांगल्या लेवलला आहे का ते बघत चला. हा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक वेळेला जर तुम्ही दुसऱ्यांवरती डिपेंड राहायला लागले तर मार्केटमध्ये तुम्ही पैसा नाही बनवू शकत. थोडं टेक्निकलचा स्टडी करा, द्या 1-2 वर्ष मार्केटसाठी. रिझल्ट नक्कीच चांगला मिळेल. कारण की ह्या गोष्टी मी नेहमी रिपीट करत असतो. त्याचं कारणच ते, लोकांना रेडीमेड पाहिजे असतं आजकाल. रेडीमेडची सवयच लावू नका तुम्ही. स्वतः अभ्यास करा, स्टडी करत चला. समजलं का? तर मग ह्या स्टॉकमध्ये मला हे स्ट्रक्चर खूप छान वाटतं आहे आणि इथून पुढे पण या स्टॉकमध्ये मोमेंटम कंटिन्यू राहू शकतो. समजलं का? आता स्टॉकसाठी सपोर्ट आहे, एक राऊंड फिगर लेवलच येणार 7,000ची लेवल. ही स्टॉकसाठी आता इथे सपोर्टचं काम करेल, पण ही लेवल सपोर्टचं काम करेल. त्यानंतर 6,700च्या आसपास ही लेवल पण स्टॉकसाठी इथे सपोर्टचं काम करणार. आणि हा एक झोन तुम्हाला सांगितलाच, 6,500च्या आसपास एक झोन येतो. हा पण एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया, एक डिमांड झोन आहे स्टॉकमध्ये. आणि रेजिस्टन्स जर म्हटला तर मग 7,400चा एक झोन आहे वरती, हा एक रेजिस्टन्स आहे. ह्या वेळेला जर या स्टॉकने हा रेजिस्टन्स पार केला थांबून किंवा एक छोटंसं रिट्रेसमेंट येऊन, म्हणजे येणाऱ्या सेशनमध्ये पण जर चांगली बाईंग आली इथे, हा एक रेजिस्टन्स आहे. थोडं रिजेक्शन घेतलं किंवा थोड्या दिवस जर स्टॉक इथे थांबायला पाहिजे. अशा लेवलवरती स्टॉक थांबायला पाहिजे. थांबला तर मग चांगला मोमेंटम इथे बनत असतो. किंवा छोटंसं रिट्रेसमेंट पाहिजे स्टॉकमध्ये, तेव्हा एक मोमेंटम बनत असतो. हा जो स्टॉक कंटिन्युअसली वरती जातोय ना, मग काही जण इथे ब्रेकआउटमध्ये एंट्री घेत असतात. असे ही मोठी कॅन्डल पण. तर ह्या ठिकाणी कोणी जर एंटर होत असेल, एंट्री घेत असेल, तर ह्या ठिकाणी ब्रेकआउट जास्त फेल होण्याचे चान्सेस असतात. ह्याच जागेवरती एक रॅली ऑलरेडी त्या स्टॉकने दिलेली असते, मग तो ब्रेकआउट फेल होत असतो. जर थांबत असेल इथे, म्हणजे 2-4 दिवस थोडंसं कन्सोलिडेशन त्या स्टॉकमध्ये होत असेल, नंतर ब्रेकआउट देत असेल ना, तर मग छान मोमेंटम त्या स्टॉकमध्ये पुन्हा बनू शकतो. पण नंतरचा एक हर्डल मोठा असेल, मी तुम्हाला सांगितलाच 7,800 हा एक रेजिस्टन्स आहे. आणि खाली आला तर 7,000, 6,700 आणि ह्या लेवल या स्टॉकमध्ये सपोर्टचं काम करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टॉकचं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला माझं सांगणं आहे की तुम्ही स्वावलंबी बना. नेहमी तेच सांगतो, कोणावरती डिपेंड राहू नका. 2-2 दिवसाचे कोर्स करून तुम्ही काय फायटर बनत नाही. त्याच्यासाठी मोठा अभ्यास असतो, मार्केटमध्ये वेळ द्यावा लागतो. ज्या व्यक्ती वेळ देण्यासाठी तयार आहे, 2-3 वर्ष देण्यासाठी तयार आहे मार्केटमध्ये, ती नक्की यशस्वी होणारच. स्टॉक मार्केटमध्ये यश ठरलेलंच आहे तिथे. पण ज्या व्यक्ती म्हणतील ना की नाही, एखादा सेमिनार मी अटेंड करतो 3 दिवसांचं, मी प्रो ट्रेडर बनणार, एक शब्द आहे ना प्रो ट्रेडर, तर तसं शक्य नाही मित्रांनो. जर 2-3 दिवसांमध्ये जर तुम्ही पूर्ण स्टॉक मार्केटला शिकले असते तर प्रत्येक व्यक्ती माझ्या मते श्रीमंत असता. तर तसं काही होणार नाही आहे. तर ह्या गोष्टी ज्या असतात ह्या शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि एक छानशी कॉमेंट पण करून जा व्हिडिओला. जर व्हिडिओ बघताना कॉमेंट पण केली पाहिजे. जो क्रिएटर असतो ना, तो मोटिवेट होतो आणि चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कॉमेंट पण केली पाहिजे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला. आणि शेअर पण अशा व्यक्तींसोबत करायचं आहे की ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे, गॅम्बलिंग करायचं नाही आहे. ठीक आहे. ज्यांना खरंच मनापासून स्टॉक मार्केटचा अभ्यास करायचा आहे ना, तर अशा व्यक्तींपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर केला पाहिजे. असं नको की त्या व्यक्तीला फक्त पैसा बनवायचा आहे, मग ती व्यक्ती मला कॉमेंट करून जाणार की तुम्ही जे ॲनालिसिस करताय आम्हाला पण सांगत जा, आमचा पण लोड कमी होईल अभ्यासाचा. अशा व्यक्तींपर्यंत नका पोहोचू. काही व्यक्ती कॉमेंट करतात स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक सांगत चला. तुम्ही का नाही शोधू शकत? शोधायचे. समजलं? ज्या व्यक्तीला प्रॉपर शिकायचं असताना त्यांच्यापर्यंतच व्हिडिओ नक्की शेअर झाला पाहिजे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.